सगळ्यांना स्क्रीन दिसते ना? येस. ओके, थँक्यू. ठीक आहे, तर आपण करू. पहिलं तर आपण एक अरिथमेटिक एक्सेप्शनचं उदाहरण बघू. तर आपण एक व्हेरिएबल घेऊ, नॉर्मल इंट नम असं आपण एक व्हेरिएबल घेऊ. ओके. आणि याच्यामध्ये सुरुवातीला आपण 10 व्हॅल्यू पास करू. ओके. आणि आपण आता सिस्टीम डॉट ऑन प्रिंटएलएन करू. आणि याच्यामध्ये काय करू, तर अं, कुठल्या पण एका रॅन्डम नंबरला आपण या नमनी डिवाइड करू. आपण आता रन टाइमला हे युजर कडनं घेणार, एंटर टू नंबर वगैरे, स्कॅनर क्लास वगैरे टाकणार. बरोबर, पण आता स्कॅनर क्लासचा कोड टाईप करून आपल्याला वेळ घालवायचा नाहीये. त्याच्यामुळे मी हे आता सगळं रन टाइम करतोय. ठीक आहे. तर तुम्ही अजून करा की आता मी प्रिंट एल करतोय. आणि याच्यामध्ये मी करतोय की इथे मी घेतले 500 स्लॅश, आणि इथे मी टाकले नम. बरोबर आहे. म्हणजे 500 डिवायडेड बाय नमची जी व्हॅल्यू असेल ती आपण रन टाइमला युजर कडनं घेणार, आपण जेव्हा ऍक्च्युअल कोड करणार तेव्हा. पण आता आपण सगळं इथे याला हार्ड कोडिंग करू. ठीक आहे, आपल्याला कारण कन्सेप्ट समजून घ्यायचा आहे एक्सेप्शनचा. असं आपण करू. ठीक आहे. आणि हा प्रोग्राम जर आपण रन केला तर सगळ्यांना दिसतंय की 50 स्टार्टिंग पॉइंट झाला. आणि काय झालं, मला 50 व्हॅल्यू प्रिंट झाली. बरोबर, म्हणजे आपल्याला जे करायचं होतं ते झालं. ठीक आहे. पण आता एक्सेप्शनची एक कंडिशन आहे. म्हणजे हे जर नॉर्मल, मी एक्सपेक्ट काय करतोय की जेव्हा जेव्हा मी 500 नंबर देईन आणि नमची व्हॅल्यू जेव्हा युजर टाकत राहील, मी युजरकडनं एक एक नवीन नवीन व्हॅल्यू घेत जाईल. एंटर द व्हॅल्यू, युजर टाकेल नवीन व्हॅल्यू, मग ती मी टाक. आणि हा प्रोग्राम व्यवस्थित चालत राहील असं मी एक्सपेक्ट करतोय. पण एखाद्या युजरला यातलं फंक्शनॅलिटी, अरिथमॅटिक फंक्शनॅलिटी माहित नाहीये. आणि त्यांनी चुकून जर काय केलं, नमची व्हॅल्यू 10च्या ऐवजी 10, 20, 30 कुठल्या पण मी त्याला इंटिजर टाकायला सांगितली होती, त्याने 0 टाकली. तर त्या युजरने ही व्हॅल्यू टाकली, त्याने इनोसंटली टाकली. पण त्याला हे माहिती नाहीये की आपण कुठल्याही नंबरला झिरोने डिवाइड करू शकत नाही, हा अरिथमॅटिक रूल आहे. ठीक आहे ना, इन्फायनाइट त्याचं उत्तर येते, इन्फिनिटी विच कॅनॉट बी हँडल्ड. ठीक आहे. तर हे त्याला माहित नाहीये, त्याने इनोसंटली टाकली. पण ही कंडिशन जर त्याने टाकली तर काय होईल हे आपण विचारात, आपण आधी काही घेतलं नव्हतं. पण जेव्हा आता त्यांनी जर असं टाकलं तर आपण एकदा प्रोग्राम रन करू आणि काय होईल हे बघू. दिसलं सगळ्यांना? आता माझा प्रोग्राम इथं ब्रेक झाला. म्हणजे आता एकदा आधी आपण, तुम्हाला मी हे करून दाखवतो. थांबा, हे मी जरा आधी हे थोडं इग्नोर करा. आपण फ्लो बघू ना बरं पूर्ण. तर इथे लाईन नंबर 18 आपला आहे फॉर एक्झाम्पल, किंवा 19 घ्या, लास्ट लाईन करू. इथे आपण सपोज असं टाकून ठेवलंय, एंडिंग पॉईंट किंवा डेस्टिनेशन पॉईंट काही पण टाका. ठीक आहे. तर जेव्हा इनमची व्हॅल्यू तुम्ही 500 डिवायडेड बाय काय होतं, नम होतं. ठीक आहे. आणि कंट्रोल एस केलं आणि जेव्हा तुम्ही हे रन केलं, तर आता बघा इथं आपल्या प्रोग्राम मध्ये दोन्ही स्टार्टिंग पॉईंट आणि 50 आलं. प्रोग्राम एक्झिक्यूट झाला, म्हणजे 50 म्हणजे इथे प्रोग्राम एक्झिक्यूट होतोय. आणि तुम्ही डेस्टिनेशन पॉईंट पर्यंत पोहोचतोय, म्हणजे प्रोग्रामचा पूर्ण फ्लो लाईन नंबर 12 पासून लाईन नंबर 19 पर्यंत प्रोग्राम एक्झिक्यूट होतोय. कळलं ना, स्टार्टिंग पॉईंट आणि एंडिंग पॉईंट अचीव होतोय आपला. हे याच्यामध्ये होत होतं. पण हे जर आपण बघतोय आता 10च्या जागी जो युजरनी 0 व्हॅल्यू टाकली, तर काय होतंय, तर आता जेव्हा आपण रन करतोय प्रोग्राम, तेव्हा स्टार्टिंग पॉईंट तर होतोय, पण मध्ये लाईन नंबर 13
ठीक आहे. आता ही लाईन नंबर 13 ऍक्च्युली रिस्की लाईन नाहीये. ऍक्च्युली इथे लाईन नंबर 15 आता ऍक्च्युली रिस्की लाईन बनते लाईन नंबर 15, कारण ऍक्च्युली इथे सगळी गडबड होते. तर लाईन नंबर 15 ला ही येते तुमचा घाटाचा रस्ता इथे सुरू होतोय, म्हणजे रिस्की कोड इथे, या रिस्की कोडनी या ऍक्च्युली इथे जेव्हा झिरो येईल तेव्हा काय झालं, तर इथून प्रोग्राम ब्रेक होतोय आणि तो लाईन नंबर 16 ला जातच नाहीये, त्याच्या ऑनवर्ड जातच नाही, त्यामुळे तो इथे पोहोचत नाहीये. त्यामुळे ऍक्च्युली रिस्की लाईन कुठली आहे, लाईन नंबर 15 पर्यंत सगळ्या लाईन एक्झिक्यूट होत आहेत. ठीक आहे, पण अं, त्याच्या नंतरच्या लाईन एक्झिक्यूट होत नाहीयेत. कळलं, इथून कोड ब्रेक होतोय. आता हे पण आपण प्रूव्ह करू शकतो, इथे एक प्रिंटएफ टाकायचा, इथे एक प्रिंटएफ टाकायचा, त्यांनी ते प्रूव्ह होईल. पण आता आपल्याला ते करायला उगाच टाइमपास नाही, आपल्याला कळते की असं होतंय. ठीक आहे, तरी पण तुम्हाला प्रूव्ह करायचं असेल की याच लाईनला होतंय का, तर याच्या आधी एक प्रिंटएफ टाका, तिथे काहीतरी लिहा कोड बिफोर दिस लाईन, याच्या नंतर लिहा कोड आफ्टर दिस लाईन. ठीक आहे, तर मग ही लाईन पण एक्झिक्यूट नाही होणार आणि ही एक्झिक्यूट होईल. म्हणजे तुम्हाला कळेल की इथपर्यंत काम व्यवस्थित चाललंय, याच लाईनला इश्यू आहे, असं तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे. तर आता सॉरी, हा, तर आता तुम्हाला कळलं की म्हणजे हा रिस्की पार्ट झाला आणि हा काय करतोय. आता इथे बघा, इथे तुम्हाला काय मिळतंय, एक्सेप्शन इन थ्रेड मेन. ओके, इथे तुम्हाला पहिल्यांदा हा एक्सेप्शन शब्द आला की याच्यात काहीतरी एक्सेप्शन आहे. मेन नावाच्या मेथडमध्ये एक्सेप्शन आहे. हम्म. आणि त्यांनी पुढे एवढ्यावरच ते थांबले नाहीयेत, तर त्यांनी पुढे काय म्हटलंय की कुठलं एक्सेप्शन आहे त्याचं नाव पण दिलंय, जावा डॉट लँग डॉट अरिथमेटिक एक्सेप्शन. यांनी या एक्सेप्शनचं नाव पण इथे दिलंय की हे कुठलं साधं सुद्धा एक्सेप्शन, म्हणजे साधं असं आपला जनरिक एक्सेप्शन किंवा असं काही नाही, त्याचं एक नाव आहे त्याला, ते म्हणजे अरिथमेटिक एक्सेप्शन आहे, त्याचं त्यांनी स्पेसिफिक नाव पण दिलंय. आणि त्या अरिथमेटिक एक्सेप्शन मध्ये पण ते एक्झॅक्ट कुठलं अरिथमेटिक एक्सेप्शन आहे, अरिथमेटिक एक्सेप्शन एक कॅटेगरी झाली एक्सेप्शनची, बरोबर आहे, एक ग्रुप झाला. तर अरिथमेटिक एक्सेप्शन मधलं कुठलं एक्सेप्शन आहे, तर त्याचं पण त्याने नाव दिलं स्लॅश बाय झिरो, पण हे वाचताना डिवाइड बाय झिरो वाचतात. म्हणजे बोलताना स्लॅश बाय झिरो एक्सेप्शन बोलू नका, डिवाइड बाय झिरो एक्सेप्शन म्हणतात. तर डिवाइड हे स्लॅश म्हणजे काय, नॉर्मली स्लॅश, पण अरिथमॅटिकच्या कंटेक्स्ट मध्ये ओव्हरलोडिंग स्लॅश इज युज्ड ॲज डिव्हिजन ऑपरेटर ना, त्याच्यामुळे डिव्हिजन डिवाइड बाय झिरो ऍट, त्यांनी पाथ दिला कुठे, तर जावा मराठी नावाच्या प्रोजेक्टमध्ये, बेसिक कन्सेप्ट नावाच्या पॅकेजमध्ये, EH डेमो नावाच्या क्लासमध्ये, मेन नावाच्या मेथडमध्ये, EH डेमो डॉट जावा कोलन 15, म्हणजे 15 नंबरच्या लाईन वर एक्सेप्शन आले, असं तुम्हाला व्यवस्थित रीड करता आलं पाहिजे. ठीक आहे, म्हणजे त्यांनी प्रॉपर सगळा पाथ देतात की कुठे एरर येते, कुठे ही एक्सेप्शनचा हा पाथ आहे की हे एक्सेप्शन तुम्हाला आलेलं आहे. ठीक आहे, असं त्यांनी सांगितलं. तर आता हे अरिथमेटिक एक्सेप्शन असल्यामुळे हे तुम्ही हँडल करू शकता. आता हे जे एक्सेप्शन आहे ते अनचेक एक्सेप्शन आहे. तर एकदा तुम्हाला एक्सेप्शनची कॅटेगरी कळली की तुम्हाला ते त्याची, तुम्ही त्याची लिस्ट बघा याच्या साईटवर जाऊन, मग तुम्हाला सगळे चेक्ड आणि अनचेक, किंवा गुगल केलं तरी तुम्हाला त्याची सगळी कुठले चेक्ड आहेत कुठले अनचेक्ड आहेत त्याची लिस्ट येईल. ठीक आहे, ते खूप वास्ट आहे, त्याच्यात जाऊ नका, फक्त बघायचे असतील तर सगळे बघू शकता त्याच्यावर. हा, आता मी त्याच्यात घुसत नाही, कारण मला थेअरीमध्ये आपल्याला जायचं नाही, आपल्याला समजून घ्यायचं ते हँडल कसं करायचं. ठीक आहे, तर हे आपण सध्या अनचेक एक्सेप्शन बघतोय, अशी एक्सेप्शन जी कंपायलरने हँडल केलेली नाहीयेत. आता याच्यामधली आपण काय बघतोय, एक्सेप्शन्स मधला चेक आणि अनचेक हे दोन टाईप आहेत ना, तर त्याच्यामधले आपण अनचेक बघतोय. ठीक आहे, तर अनचेक मधली पहिलं आपण हे बघितलं, अरिथमॅटिक आलं आपल्याला डायरेक्ट, म्हणून मी इथे हे नाव दिलं होतं की आपल्याला हे हँडल करायचंय. ठीक आहे, तर हे पहिलं आता इथं हँडल होतंय. तर आता आपल्याला काय करायचं, हे हँडल कसं करायचं, तर हे हँडल करायचं म्हणजे या लाईनला आपण रिस्की पार्ट मध्ये टाकून द्यायचं, म्हणजे आपण याला अज्युम करायचं की हा एक रिस्की कोड आहे, ही लाईन म्हणजे एक रिस्की पॅच आहे कोडचा, म्हणजे घाट एरिया आहे. ठीक आहे, हे आपण अज्युम करायचं. ठीक आहे, मग आता आपण काय करायचं, तर त्याला हँडल कसं करायचं हे बघूया. किंवा याच्या आधी तुम्हाला जर पाहिजे असेल तर आपण दुसरे पण एक्सेप्शनचे टाईप बघू शकतो, पण मला वाटतं असं नको करूया, आधी आपण एक बघूया, एक फ्लो करू दे, म्हणजे कधी आपला जर मधला फ्लो तुटला, म्हणजे क्लासचं टायमिंग वगैरे संपलं, तर मग आपण सगळे एक्सेप्शन बघू. होय, आणि मग आपल्याला फ्लो हँडल कसं करायचं ते कळणार नाही, मग पुढल्या वेळेला समजा आपण आलो तर मग एक्सेप्ट आधीचं काय आठवणार नाही, त्याच्यामुळे आपण कसं करू, हे एक्सेप्शन बघितलं तर डायरेक्ट ते हँडल कसं करायचं बघू, म्हणजे एका फ्लो मध्ये तुम्हाला कम्प्लीट स्टार्ट टू एंड, म्हणजे प्रॉब्लेम टू सोल्युशन असा वन फ्लो होऊन जाईल आपलं. ठीक आहे, तर आता आपण हे एक्सेप्शन हँडल कसं करायचं हे बघू. तर हँडल करण्यासाठी एक सिम्पल तुम्हाला जो वाटतोय रिस्की पॅच, तर रिस्की पॅच कुठला आहे, लाईन नंबर 15 हाच एक आपला रिस्की पॅच आहे.
तर तुम्हाला काय करायचंय, एक ट्राय नावाचा कीवर्ड असतो एक्सेप्शन हँडलिंग मधला. हा ट्राय नावाचा कीवर्ड तुम्हाला यूज करायचा आहे. आणि जसा इफचा ब्लॉक असतो, तसा या ट्राय नावाच्या कीवर्डचा एक ब्लॉक असतो ट्रायल, आणि याला म्हणतात ट्राय ब्लॉक. ठीक आहे. तर जो पण कोड तुम्हाला वाटतोय की रिस्की कोड आहे, त्याला सिम्पली तुम्ही काय करायचं, ट्राय नावाचा एक ब्लॉक लिहायचा. आणि त्या ट्राय नावाच्या ब्लॉकमध्ये हा जो कोड आहे तो अं, याच्यामध्ये टाकायचा. ठीक आहे. तर असा तुम्हाला टाकायचा आहे. ठीक आहे. म्हणजे हा कोड झाला. ट्राय नावाच्या याच्यामध्ये काय टाकायचं, याचा अर्थ काय होतो, की ट्राय नावाच्या ब्लॉकमध्ये जो कोड असेल तो कोड रिस्की कोड आहे. म्हणजे त्या कोडाला काहीतरी प्रॉब्लेम येऊ शकतो. ठीक आहे. म्हणजे याला उद्या हॉस्पिटलची सुविधा आपल्याला द्यायला लागू शकणार आहे. हे या पॅच मधून तुम्ही ठरवून येता. ट्राय नावाचा कोड टाकणं म्हणजे काय, तर हे फिक्स करणं याच्यामध्ये, की आपण जे बघत होतो की कुठं तुम्हाला पॅच असणार आहे. तुमचा रिस्की एरिया फिक्स करणं, की उद्या तुम्हाला हॉस्पिटल टाकायचे असतील तर ते कुठल्या एरियात टाका. तर ते फक्त या आणि या एरिया पुरतेच हॉस्पिटल लिमिटेड असतील हे आपल्याला उद्या सांगायचं आहे. म्हणून तो एरिया फिक्स करणं म्हणजे त्याला ट्राय मध्ये घेणं. हे दोन डॉट फिक्स करणं. ट्राय मध्ये आपण ठरवतोय की रिस्की एरिया कोणाला पकडायचा, याच्यामध्ये जर एरर आली तरच आपण त्याला हँडल करू शकणार. ट्राय मध्ये उद्या ट्रायच्या बाहेरच्या म्हणजे लाईन नंबर 20 मध्ये जर एरर आली, किंवा 18 मध्ये जर एरर आली, किंवा एक्सेप्शन आलं, तर त्याचा ट्राय ब्लॉकची जबाबदारी नाहीये त्याला हँडल करणं. समजते. त्याच्या जर बाहेर जर कोणाला अपघात झाला तर त्याला हॉस्पिटलमध्ये पोहोचवणं हे ट्राय ब्लॉकची जबाबदारी नाहीये. ट्राय ब्लॉक कोणासाठी बांधील आहे, जे त्याच्या आतमध्ये असतील त्यांना जर कुठलं एक्सेप्शन आलं, अपघात घडला, तर त्यांना हॉस्पिटल पर्यंत पोहोचवणं ही ट्राय ब्लॉकची काय जबाबदारी आहे. ठीक आहे. त्यामुळे ट्राय ब्लॉक काय करणार, की याच्यामध्ये जर काय आलं तर मी तुम्हाला, ट्राय ब्लॉक इज लाईक अन ॲम्ब्युलन्स. तो काय म्हणतो की मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये पोहोचवीन. ठीक आहे. म्हणजे मी सोय करतो, फक्त प्रोव्हाइडेड की तुम्ही माझ्या आतमध्ये पाहिजे, तर मी तुम्हाला हॉस्पिटलपर्यंत पोहोचवीन. माझ्या एरियामध्ये जर तुम्हाला ऍक्सिडेंट झाला तर माझी जबाबदारी आहे, या ए टू बी, या पॉईंट पासून या पॉईंट पर्यंत हा माझा एरिया आहे. याच्यामध्ये जर ऍक्सिडेंट झाला तर मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये पोहोचवीन, ही माझी जबाबदारी आहे, असं ट्रायब लॅब. पण याच्या आधी किंवा नंतर जर ऍक्सिडेंट झाला तर मला काही देणं घेणं नाही, मी तुमच्याकडे बघणार पण नाही. एकदम इथे जरी या डॉगच्या डॉट एक स्टेप आधी जरी तुम्ही पडला असाल तरी मी तुम्हाला उचलणार पण नाही. याच्या इकडच्या साईडला तुम्ही असाल तरच मी तुम्हाला उचलीन. समजते. त्यामुळे आपल्याला जर डाऊट आहे की याच्यामध्ये ऍक्सिडेंट, इथे पण ऍक्सिडेंट होऊ शकतो, तर याला पण तुम्ही ट्राय ब्लॉक मध्ये घ्या, म्हणजे याला पण तुम्ही रिस्की एरियामध्ये घ्या, तर ट्राय ब्लॉक त्याला बांधील होईल. ही आपली चुकी ठरेल जर आपण एखादी अशी लाईन विदाऊट ट्राय ब्लॉक सोडली आणि तिथे एक्सेप्शन आलं, तर ती डेव्हलपरची चुकी झाली, कारण त्यांनी ते ओळखलं नाही की इथे अपघात होऊ शकतो. आणि तिथे त्याच्यामुळे ट्राय ब्लॉक बांधील राहत नाही अँब्युलन्स सर्व्हिस देण्यासाठी किंवा त्याला हॉस्पिटल पर्यंत पोहोचवण्यासाठी. ठीक आहे. हे नीट समजून घ्या. तरी झालं ट्राय ब्लॉक. आता ट्राय ब्लॉकनी फक्त त्याला हॉस्पिटल पर्यंत पोहोचवलंय, बरोबर आहे. पण त्याला कुठल्या हॉस्पिटलमध्ये न्यायचंय आणि कुठल्या हॉस्पिटलला तो जातोय, ठीक आहे, तर ऍक्च्युली हा डिसिजन इथे दुसरा एक ब्लॉक येतो, तो म्हणजे कॅच ब्लॉक. हे कॅच ब्लॉक एक काइंड ऑफ हॉस्पिटल आहे, की जिथे याला काय केलं जाणार, याला बरं केलं जाणार, याला हँडल केलं जाणार, याचा अपघात जो काय झाला असेल, जखम जे काय, ते दूर केलं जाणार. हे हॉस्पिटल म्हणजे कॅच ब्लॉक आहे. हं? तर ट्राय ब्लॉक त्याला इथे पोहोचवतो, पण पोहोचवताना कुठल्या हॉस्पिटलला पोहोचवायचंय हे तो, हे जे याचे पॅरामीटर्स असतील, कॅच ब्लॉकचं ऍक्च्युली एक फंक्शन आहे, काइंड ऑफ फंक्शन. हे पॅरामीटर्स आहेत. तर या कॅचच्या पॅरामीटर मध्ये आपल्याला लिहायला लागतं की कुठलं हॉस्पिटल. जे आपण लिहू, ट्राय ब्लॉक त्याला त्याच हॉस्पिटलमध्ये पाठवतो. कळलं. तर हे हॉस्पिटल कुठलं हे लिहिण्याची जबाबदारी आपली आहे, आणि आपण ते कुठे लिहायचं असतं, तर कॅचच्या ओपनिंग आणि क्लोजिंग ब्रेसेसमध्ये. ठीक आहे. तर हॉस्पिटल कुठलं म्हणजेच काय, तर आता स्पेशलायझेशन म्हणजे तुम्हाला इथे आपण जसं ठरवायचो की त्याच्या जखमेवरून, त्याच्या झालेल्या अपघाताच्या काय म्हणतात त्याला, अपघाताची लेवल म्हणा, किंवा त्याच्या अपघाताची दाहकता म्हणा, किंवा त्याचं किती इंटेन्सिटी आहे, त्याच्यावरनं ठरवायचो की त्याला कुठे करायचं, की फक्त फर्स्ट एडला पाठवायचंय, की त्याला ऑर्थोपेडिकला पाठवायचंय, की एमआर ला पाठवायचंय. ठीक आहे. तर हे आपल्याला जर कळत असेल की
त्याला बघून की बाबा हा फर्स्ट एडचा पेशंट आहे, तर आपण डायरेक्टली त्याला त्या स्पेसिफिक फर्स्ट एडलाच पाठवू. मग आपण त्याला उगाच इकडे तिकडे पाठवणार नाही. ठीक आहे, हे जर आपल्याला कळत असेल तर. तर इथे हे एक्सेप्शन बघून आपल्याला डायरेक्टली आधीच कळतंय की हा कोड बघून की आता इथं उद्या अरिथमॅटिक एक्सेप्शन येऊ शकतं. ठीक आहे, हे आपण आधीच ठरवतोय की इथे एक्सेप्शन अरिथमॅटिक येऊ शकतं. म्हणून मग आपण काय करतो, इथे त्याला स्पेसिफिक सांगतो की काय टाईप असेल, कुठल्या हॉस्पिटलमध्ये हँडल करायला पाठवायचं तर अरिथमॅटिक एक्सेप्शन जिथे हँडल होतात तिथे पाठव, त्या हॉस्पिटलला पाठव. म्हणून आपण बघा इथे त्याला डायरेक्ट टाईपच पाठवतोय. ठीक आहे, आणि हे टाईप आपण कुठून घेतोय, तर इथून. आता सध्या मी हा आपल्याला माहित नाहीये म्हणून मी फक्त काय करतोय, हे हे जे ही जी एरर आली आहे एरर मधूनच आपण कॉपी करून जो अरिथमॅटिक एक्सेप्शनचं नाव आहे ते घेऊ शकतो. बघा असं. आणि इथे ते आपण डायरेक्ट टाकायचं अरिथमेटिक एक्सेप्शन. ओके, आणि त्याचा एक ऑब्जेक्ट बनवायचा. आपण बघितलं ना की त्याचा ऑब्जेक्ट ऍक्च्युली जातो इथे. तर आता ट्राय ब्लॉक काय करतोय, हा याला या एक्सेप्शनला इथं अरिथमेटिक एक्सेप्शन म्हणून, म्हणजे हे जे काही एरर येते याला अरिथमेटिक एक्सेप्शन म्हणून इकडे पाठवतोय. हा ऑब्जेक्ट पाठवतोय त्याचा. हा पाठवतोय ऍक्च्युली हा ई नावाचा ऑब्जेक्ट. म्हणजे ट्राय ब्लॉक मधून हा इकडे फेकला जातोय. पण हा ई नावाचा ऑब्जेक्टला तो त्याचा टाईप पण पाठवतोय की मला याचा टाईप पण माहिती आहे की अरिथमॅटिक एक्सेप्शन आहे, त्यामुळे अरिथमॅटिक एक्सेप्शनच्या हॉस्पिटलमध्ये याला जाऊ दे. ठीक आहे, तर त्याच्यामुळे याला ऍज अ अरिथमॅटिक एक्सेप्शन असं डील केलं जातं. ठीक आहे, तर त्याच्यामुळे काय होतं, कॅच ब्लॉक मध्ये असं एकदा तुम्ही लिहिलं की त्याच्यानंतर याला हँडल करण्याची जबाबदारी कॅच ब्लॉकची येते. मग कॅच ब्लॉक मध्ये तुम्ही सांगू शकता त्याला की जे काही तुम्हाला इथे लिहायचंय ते तुम्ही इथे लिहू शकता कॅच ब्लॉक मध्ये. तर मी इथे काय लिहिणार, म्हणजे असं जर कंडिशन आलं तर मग मला इथे जेवढ्या डिटेलमध्ये लिहायचं तेवढं मी लिहू शकता. तर मी असं पण लिहू शकतो की एरर, एवढं पण नुसतं लिहू शकतो एरर मला जे लिहायचंय. तेव्हा मी एक्झॅक्टली पण लिहू शकतो की यू हॅव एंटर्ड रॉंग व्हॅल्यू, प्लीज एंटर व्हॅल्यूज फ्रॉम झिरो, सॉरी फ्रॉम व्हॅल्यूज ग्रेटर दॅन झिरो. असं मी एक्झॅक्टली सांगू शकतो त्याला की मला काय म्हणायचंय ते. ठीक आहे, तर म्हणजे काय होईल थोडक्यात, जेव्हा इथे आता परत जेव्हा एक्सेप्शन येईल तेव्हा ट्राय ब्लॉक त्याला इथे फेकेल आणि ऍज अ अरिथमेटिक एक्सेप्शन त्याला हँडल कर म्हणेल. मग कॅच ब्लॉक मध्ये काय होईल, तर ते हँडल होईल. म्हणजेच काय, तर हा कोड जो आहे तो आता हा फ्लो जो आहे आपला तो ब्रेक नाही होणार आणि आपल्याला जो मेसेज द्यायचा आहे तो मेसेज इथे प्रिंट होईल. ठीक आहे, म्हणजे युजरला कळेल की हा मेसेज प्रिंट करायचा आहे. म्हणजे युजरला हे बघून कळेल की आपलं काहीतरी चुकतंय. ठीक आहे, तर आता मी आता हे रन करतो. हा, आता बघा परत नीट समजून घ्या. आता हे समजलं म्हणजे तुम्हाला एक्सेप्शन हँडलिंगचा फ्लो समजला. आता नीट बघा काय होतंय. स्टार्टिंग पॉईंट आपला परत झाला, इथे तेच एक्सेप्शन आलं. इथे मी नंबर झिरोच टाकलाय त्यामुळे 500/0 इथे येणार. त्यामुळे ऍक्च्युली अरिथमेटिक एक्सेप्शन आता हे कंपायलरकडे गेलं पाहिजे होतं आणि कंपायलरने आपल्याला एरर दिली पाहिजे होती की काहीतरी प्रॉब्लेम आलाय. पण आता हे कंपायलरकडे जात नाही कारण हे आता आपण हँडल करतोय. कंपायलरकडे गेलं तर कंपायलर तिथेच आपला कोड काय करत होता, ब्रेक करत होता. त्यामुळे आपल्याला या लाईनच्या पुढे जाता येत नव्हतं. त्यामुळे आपली डेस्टिनेशन पॉईंट लाईन प्रिंट होत नव्हती. तर आता इथे जेव्हा तुम्ही ट्राय म्हणताय तेव्हा कंपायलर म्हणतो बाबा मी याच्यात घुसतच नाही, हे तू हँडल करतोयस ना. मग तो स्वतः त्याला हँडल करतोय कॅच मध्ये. आणि कॅच मध्ये आपण लिहितोय की ओके, जर काय प्रॉब्लेम आहे, कंपायलर जो आपल्याला मेसेज देत होता अरिथमेटिक एक्सेप्शन वगैरे, ते आता हा मेसेज आपल्याला इथं आपणच काहीतरी देतोय जो आपल्याला कस्टमाइज मेथड द्यायचा मेसेज द्यायचा आहे. त्यामुळे इथे प्रॉब्लेम आपण सांगतोय यू हॅव एंटर रॉंग व्हॅल्यू, प्लीज एंटर व्हॅल्यूज ग्रेटर दॅन झिरो, हे आपणच सांगतोय. पण इथे एरर आल्या त्याच्यामुळे आपण त्याचा इम्पॅक्ट बाकीच्या त्याच्यामुळे प्रोग्रामवर होत येत नाही. कळतंय. हा कॅच ब्लॉक फक्त हा कंट्रोल फक्त इथे जातोय आणि कॅच ब्लॉक एक्झिक्यूट करून परत कॅच ब्लॉकची जी नेक्स्ट लाईन असेल तिथून आपला प्रोग्राम जो नॉर्मल फ्लो आहे तो सुरू राहतोय. हे सगळ्यात सगळ्यात इम्पॉर्टंट पर्पज आहे एक्सेप्शन हँडलिंगचा. ठीक आहे, तर तुम्हाला उद्या विचारतील की एक्सेप्शन हँडलिंग तुम्ही का करता. कारण आपला प्रोग्रामचा फ्लो आपल्याला मेंटेन करायचा असतो, तो मध्ये ब्रेक होऊ द्यायचा नसतो म्हणून करतो.
एक ही एक मेन आहे पर्पज. दुसरं म्हणजे की ही जी एरर आहे ती हँडल करायला तर करतो. या एररला आपण हँडल करून मग त्याचं प्रॉपर देण्यासाठी पण आपल्याला त्या एररशी पण एवढं देणं घेणं नाहीये, कारण ती एरर एक छोटी आहे. पण अशा प्रोग्राम मध्ये म्हणजे एक लाईन ऑफ एरर आहे आणि अशी थाउजंड्स ऑफ लाईन कोड असेल, तर ती एरर एक लाईनच्या कोड मध्ये जर एरर आली तर आणि उरलेली ती समजा चौथ्याच लाईनला आली, तर उरलेले माझे ते 996 लाईन्स असतील, तर त्या लाईन माझ्या एक्झिक्युटिव्ह होणार नाहीत. तेवढा प्रोग्राम माझा फुकट गेला. तर मला ते होऊ नाही द्यायचंय. इथे जरी एरर आली तरी ते मी हँडल करतो, त्याचं पुढल्या वेळी मला कळेल की काय एरर. पण बाकीचा कोड एक्झिक्यूट झाला पाहिजे माझा. त्या एररमुळे, त्या इश्यूमुळे, अनएक्सपेक्टेड ॲबनॉर्मल कंडिशनमुळे माझ्या बाकीच्या कोडवर इम्पॅक्ट झाला नाही पाहिजे. हा माझा एक मेन पर्पज आहे हँडल करण्यामागे. हे कळते तुम्हाला? म्हणजे स्टार्टिंग पॉईंट वरून तुम्ही ते हँडल होतंय आणि तुम्ही डेस्टिनेशन पॉईंट पर्यंत पोहोचताय, मध्ये तुम्ही ब्रेक होत नाही तुमचा कोड. कळतंय हे मेन लॉजिक काय आहे ते एक्सेप्शन हँडलिंगचं? ठीक आहे. तर याच्यात काय डाऊट असेल तर विचारा. म्हणजे याच्यातले आणखीन टर्म्स आपण बघणार आहोत पुढे. हम्म. पण निदान याच्यात जर काही डाऊट असेल, म्हणजे हा फ्लो जर कळला नसेल की आपण काय केलं, आपण दोन इथे कीवर्ड बघितले, ट्राय आणि कॅच. ट्राय मधून फेकतो, थ्रो करो. एक्सेप्शन म्हणजे ह्या लाईन मध्ये तो ऍज अ एक्सेप्शन म्हणून या लाईनला, ह्याच्या लाईनच्या एररला फेकतो. ई ई फेकतोय तो. आणि ईचा जर टाईप माहिती असेल की कुठला ऍक्सिडेंट झालाय, इथे तो म्हणतो ई नावाचा ऍक्सिडेंट झालाय. बरं, कुठला ऍक्सिडेंट आहे हा? बेसिक हा तुमचा फर्स्ट एड वाला आहे की ऑर्थोपेडिक आहे? त्याचा टाईप पण तो बाबा अरिथमॅटिक वाला ऍक्सिडेंट आहे, त्याचा टाईप पण पाठवून तो फेकतो. मग याच्यामध्ये ते जे काय तुम्हाला लिहायचं असेल ते तुम्ही याच्यामध्ये कॅच करू शकता. ठीक आहे. आता याच्यामध्ये कसं आहे, तुम्हाला असा जर मेसेज नसेल द्यायचा आणि तुम्हाला ते एक्सेप्शन जे आहे त्याचा तुम्ही नॉर्मल त्याच्या क्लासमध्ये जाऊन तर अरिथमॅटिक एक्सेप्शनच्या क्लासमध्ये याच्यासाठी ई नावाच्या ऑब्जेक्ट बनलाय आपण, तर या क्लासची मेथड पण आपण रेडीमेड मेथड्स आहेत काही त्या पण वापरू शकतो. तर त्या कशा वापरायच्या बघा. तर इथे मी एक मेथड वापरतो. ती म्हणजे आता ई नावाचा ऑब्जेक्ट बनलाय, तर मग ई डॉट आणि याच्यात बघा खूपशा मेथड्स आहेत. तर त्याच्यामध्ये आता तुम्ही हा जो क्लास आहे कुठला, एक्सेप्शन, हा आपण बघितला कुठल्या क्लासचा सब पार्ट होता, थ्रोएबलचा. त्यामुळे या सगळ्या मेथड जे आहेत ऍक्च्युली थ्रोएबलच्या मेथड्स दिसतील तुम्हाला. ठीक आहे. आपण थ्रोएबल बघितलं होतं इथे, आठवत विसरायला झालं असेल तर बघा इथे थ्रोएबल. आणि एक्सेप्शन क्लास हा त्याचा चाइल्ड होता. त्यामुळे ऍक्च्युली त्या मेथड लिहिल्यात थ्रोएबल मध्ये. तर तुम्ही ई डॉट करून त्या थ्रोएबलच्या मेथड्स बघू शकता. ठीक आहे. तर याच्यामध्ये आता तुम्हाला काय मेसेज टाईप थ्रोएबल तिथे देईल, तर अरिथमेटिक एक्सेप्शन साठी रेडीमेड एक मेसेज असेल तिथं, तर तो गेट मेसेज करून तुम्ही बघू शकता. म्हणजे आता बघा, आता मी परत एकदा रन करतो. ठीक आहे. आता बघा स्टार्टिंग पॉईंट झालं आणि त्यांनी त्या एक्सेप्शनचं नाव टाईप केलं डॉट गेस मेसेज मध्ये. त्यांनी हे याच्या थ्रू तो गेला आणि आपण बघितलं होतं अरिथमेटिक एक्सेप्शन, पण ह्याला त्यांनी ऑब्झर्व करून जी एररच होती त्याचं त्यांनी नाव काढलं काय, तर तो म्हटला की स्टार्टिंग पॉईंट आणि गेट मेसेजच्या जागी काय प्रिंट झालं, डिवाइड बाय झिरो. म्हणजे मला माझ्या एक्सेप्शनचं नाव कळलं कुठलं आहे ते. कळलं? तर असे आपण या क्लासेसचे जे हे आहेत ना ते वापरू शकतो. तर आणखीन एक आहे त्याचा, तो म्हणजे ई डॉट काय आहे बाबा त्याचा, प्रिंट, एक मिनिट मला वाटतंय हा हेच असेल प्रिंट. येस. ई डॉट प्रिंट स्टॅक ट्रेस नावाची एक मेथड आहे थ्रोएबल क्लासची. ठीक आहे. ही मेथड पण तुम्ही डायरेक्टली इथे वापरू शकता. ठीक आहे. तर आता ही मेथड जेव्हा तुम्ही करताय, ठीक आहे, तर आता ही मेथड जेव्हा तुम्ही केले तर तेव्हा तेव्हा बघा स्टार्टिंग पॉईंट नंतर जसं तुम्हाला ऍज इट इज जावा कंपायलर एरर देत होता ना याच्यासाठी, ती एरर तुम्हाला इथे मिळाली. तर तुम्हाला नीट आठवत असेल थोड्या वेळापूर्वी पण एक एरर मी तुम्हाला वाचून दाखवली होती, जावा डॉट डिवायडेड झिरो कुठे. तर ही ऍज इट इज एरर आपल्याला आपल्या याच्यातनं मिळाली. म्हणजे जावा स्वतः काय एरर देतो कंपायलर, ती एरर तुम्हाला बघायची असेल आणि ती तुम्हाला प्रिंट करायची असेल, म्हणजे तुम्ही स्वतःच एक कंपायलर बनणार की आपल्याला इथे एक्सेप्शन आले ते काय एरर द्यायचे. तर जर तुम्हाला तशी डिटेल पाहिजे असेल तर मग ई डॉट म्हणजे ऑब्जेक्ट डॉट प्रिंट स्टॅक ट्रेस नावाचं एक तुम्ही फंक्शन वापरू शकता.
त्याच्याने तुम्हाला अशी एरर मिळणार. पण ही एरर येऊन तुमच्या प्रोग्रामचा फ्लो ब्रेक नाही. आधी ती एरर कंपायलर जेव्हा देत होता तेव्हा कंपायलर इथून प्रोग्राम ब्रेक करत होता आणि पुढलं डेस्टिनेशन पॉईंट जातच नव्हतो आपण. पण इथे ही एरर येऊन पण पुन्हा तुम्ही त्याचा टाईप परत वेगळा इथे नुसता टाईप पाहिजे असेल तर ही, आणि तुम्हाला स्वतःचा कस्टमाइज मेसेज द्यायचा असेल अलॉंग विथ, तर तुम्ही तो पण देऊ शकता. कळलं? म्हणजे तुम्हाला जावाचा फक्त टाईप त्याच्याकडनं काढून पाहिजे असेल तर ते पण तुम्ही देऊ शकता. तुम्हाला जावाचा स्वतः काय मेसेज देईल या एक्सेप्शनला, जावा कंपायलर, तो मेसेज पण तुम्ही टाईप करू शकता स्वतः. किंवा तुम्हाला याच्यात पडायचंच नाही आणि तुम्हाला किंवा त्याच्यासोबत तुम्हाला स्वतःचा पण मेसेज द्यायचा आहे कस्टमाइज, तर तुम्ही तो कस्टमाइज मेसेज पण देऊ शकता. म्हणजे कळलं? तुम्ही तुम्ही कॅच मध्ये या सगळ्या गोष्टी करू शकता. याला म्हणतात की एक्सेप्शन हँडल करणं. म्हणजे तुम्ही सांगताय की असा असा प्रॉब्लेम येतोय, म्हणजे पुढल्या वेळेला तो सॉल्व्ह करता येईल युजरला. पण त्याच्या वेळेला प्रोग्रामचा हे फ्लो ब्रेक होऊ द्यायचा नाहीये. पुढे प्रोग्राम आपला चालू राहतोय. कळलं सगळ्यांना की काय काय कसं झालं एक्सेप्शन हँडलिंग? ठीक आहे. तर आता याच्यामध्ये एक आपण एक्सेप्शन बघितलं होतं. तर असं तुम्ही म्हणजे आणखीन पण प्रोग्राम मध्ये अशा गोष्टी होऊ शकतात आणि त्याची तुम्ही एक्सेप्शन लिहू शकता. ठीक आहे. तर जसं की अं, आता स्टार्टिंग पॉईंट झाला, नम झाला. मी आणखीन आपण थोडंसं आता वेगळं एक्सेप्शन बघू. अं, ठीक आहे. तर आता आपण कुठले कुठले बोलले होतो? नंबर फॉर्मॅट बोललो होतो आणि ॲरे आउट ऑफ बाउंड बोललो होतो. ठीक आहे. तर पहिले आपण एक ॲरे आउटपुट पॉईंटचा ट्राय करू, होते का? तर आता सिंपल बघा. आता ॲरे कसा डिक्लेअर करायचा आपल्याला माहिती आहे ना. एक इंटीजर ॲरे बनवू आपण. कुठलं पण नाव घ्या, नावाचा काही फरक नाही. आपल्याला तो कसा बनवायचा माहिती आहे. इज इक्वल टू न्यू आणि त्याचा आपण साईज देतो ॲरे डिक्लेअर करताना, की समजा याची साईज आपण देतो 4. ठीक आहे. ॲरे आपण डिक्लेअर केला. ठीक आहे. इंटीजर ॲरे डिक्लेअर केला. हम्म. आता काय करतोय आपण? अं, याच्यामध्ये आता हा ॲरे आहे 4 याचा. ठीक आहे. 4 याचा ॲरे आहे म्हणजे 0 to 3 याची पोझिशन असेल, बरोबर? तर आपण काय करतोय याच्यामध्ये एक पोझिशन समजा आपण असं देतो की A0 ही पोझिशन आहे, ती ऍड कर. आपण असं करायचं ना काहीतरी, म्हणजे A0 ला 40 ऍड कर, म्हणजे 40 जी आहे ती A0 मध्ये पोचायची. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला समजा बघायचं असेल की 40 ला हा पोचलाय की नाही, तर आपण काय करायचं? A0 एक सिंपल ॲरेचं मी फक्त टर्म करतो. आता ॲरेच्या कन्सेप्ट मध्ये जाऊ नका, हे आपण आधीच खूप आधी केलंय. आपल्याला आता बघायचं एक्सेप्शन. तर आता मी झिरो पोझिशनला 40 केलाय. ठीक आहे. तेव्हा A0 मी जेव्हा टाकीन तेव्हा ते 40 येतो की नाही एवढंच मला फक्त एकदा चेक करायचं. तर मी आता याला टाकतोय. ठीक आहे. हे 40 आलं. हं. आता हे नंतर जर तुम्हाला जर कन्फ्यूज करत असेल तर नंतर ज्याला हे जे आहे कोड तो सध्या पुरता मी काढून ठेवतो. हा आपण तात्पुरता, कधी पुढे लागला तर माहित नाही आपल्याला, तर ते इथे मी ठेवून देतो हा कोड. हा आपल्याला मध्ये, कारण उगाचच तुम्हाला कन्फ्यूज करेल तो की खालचं एरर येते असं फील येतो ते बघून. ते एरर आपलीच आहे, आपण देतोय. ठीक आहे. तर आता बघा A40 आणि असं करतोय. ठीक आहे. आता A0 मी 40 टाकतोय, तर ॲरेची साईज किती वरती दिली? मी 4 दिली. हा, तर त्याच्यामुळे 0 1 2 3 असं त्याच्यामध्ये व्हॅल्यू पाहिजेत, बरोबर? तर मी इथे जर आता A4
मी जर 40 टाकायला बघतोय, ठीक आहे, म्हणजे मी बाउंड्री क्रॉस केली त्याची. इंडेक्सची जी बाउंड्री होती ना ती मी क्रॉस केली. 0 तो 3च अलाउड पाहिजे ना, पण मी 4 टाकली. तर 4 नावाची कुठली इंडेक्सच नाहीये तिथं. कारण अरेची मॅक्झिमम साईज काय 4 आहे, म्हणजे 0 to 3 आहे. म्हणजे 4 नाही, इथे जोपर्यंत मी 3 टाकतोय तोपर्यंत बघा रन होतोय हा अरे. ठीक आहे. 40 = ए ऑफ, सॉरी मी परत इथे प्रिंट करताना ए ऑफ 3 प्रिंट करतो. हम्म? बघा तो 40 घुसतोय त्याच्यामध्ये A3 पर्यंत. पण ज्या मोमेंटला मी हे अरेची जी इंडेक्सची बाउंड्री आहे ती जेव्हा मी क्रॉस करतोय, मी 4 किंवा त्याच्या पुढचा कुठला पण नंबर जेव्हा मी टाकीन, 4ला तर आपण बघितलं तर उद्या 4 टाका किंवा 5 टाका, कुठला पण नंबर पुढला टाका, त्यावेळेला काय होईल बघा. तर इथं एरर आले. काय आलं? एक्सेप्शन इन थ्रेड जावा डॉट लांग, जे आधीची तसंच. आणि काय इंडेक्स आणि ह्याचं एक्सेप्शनचं नाव काय होतं? अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन. ओके, म्हणजे हे दुसरा टाईप झाला एक्सेप्शनचा. इंडेक्स 5 आउट ऑफ बाउंड फॉर लेंथ 4. लेंथ 4 आहे आणि तुम्ही इंडेक्स इथे 5 टाकताय. ठीक आहे, असं तो म्हणतोय आणि लाईन नंबर वगैरे सगळं सांगतोय. तर आता आपल्याला हे कळलं, तर आपल्याला हे परत हँडल करायचं आहे. तर हँडल करताना तुम्ही काय करणार? तर रिस्की पार्ट शोधणार की कुठचा रिस्की पार्ट कुठला आहे. ठीक आहे. तर त्याच्या आतमधला रिस्की पार्ट कुठला आहे? तर लाईन नंबर 17 हा रिस्की पार्ट आहे. बरोबर आहे ना? ऍक्च्युली आपण चूक या लाईनला करतोय, बाकीच्या लाईन तर त्या प्रिंट करतात फक्त. पण इथे डिक्लेरेशन मध्ये पण चुकीची लाईन काय होण्याचे चान्सेस नाही आहेत. चूक होण्याचे चान्सेस कुठे आहेत? इथे आहेत फक्त. त्यामुळे आपला रिस्की कोड इथे आहे. त्यामुळे आपल्याला ट्राय मध्ये कोणाला टाकायला लागणार? तर याला टाकायला लागणार. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण ट्राय मध्ये या ब्लॉकला टाकला आणि आपण ते परत काय केलं, तर कॅच मध्ये ते आपण हँडल केलं. कॅच मध्ये मेथड घेतली आणि इथे आपण कॅच मध्ये मेथड मध्ये काय सांगतो, त्याचा टाईप आपल्याला माहित आहे का? तर त्याचा टाईप आपल्याला माहिती आहे. कुठला आहे? हे एक्सेप्शन आहे ना, अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन आहे. त्यामुळे आपण त्याचा टाईप इथे स्पेशली लिहितो असा. ठीक आहे. आणि त्याच्यात आपण ई पाठवतो. नाव त्याचं ई द्या, ए द्या, बी द्या, सी द्या, काही नाही, त्याचं एक्सेप्शन आहे म्हणून ई नाव देतोय. ठीक आहे. आणि याच्यामध्ये पण परत तेच, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तुमची वाली मेथड देऊ शकता. ठीक आहे. किंवा तुम्हाला पाहिजे इथं तर तुम्ही ई डॉट आपला प्रिंट स्टॅक ट्रेस जो आहे तो प्रिंट करू शकता इथे. हम्म. तर हे जर झालं तर बघा, स्टार्टिंग पॉईंटला आपला आधीचा कोड एंड होत होता, पुढला तो हा प्रिंटएफ पण करत नव्हता आणि खालचे दोन प्रिंटएफ तो म्हणजे सिस्टीम डॉट प्रिंटएल दोन तो करतच नव्हता. तर इथे मी हा कोड हँडल केला. आता मी एक्सेप्शन कळलं ना सगळ्यांना, एक्सेप्शनचं टाईप दिलं, एक्सेप्शनचा कुठला टाईप आहे तो टाईप दिला आणि इथे फक्त खाली काय प्रिंट करायचं मेसेज टाकला. आणि आता मी परत काय केला, तो सेव्ह केला, एक्झिक्यूट केला. आता बघा, आता ही जी लाईन एरर दिली ती मी दिली आहे. कळलं ना? ई डॉट प्रिंट स्टॅक स्टेसने ही एरर दिली आहे. आणि त्याच्यानंतर परत इथं जो नेक्स्ट लाईन आहे ती पण एक्झिक्यूट झाली. ठीक आहे. आता मी तिथे चुकून दुसरा टाकला होता, तर 5 मी टाकतो. सॉरी, आता 5चं ते येणारच नाही. बरोबर, नेक्स्ट लाईन तर नाही येणार, कारण 5 मध्ये तर काहीच नाही आहे. तर तिथे त्यांनी परत एक्सेप्शन दिलं, कारण इथे मी परत रिस्की कोड इथे टाकला. ठीक आहे. पण 0 आता मी इथे जर टाकतोय, ठीक आहे, तर 0 व्हॅल्यू मात्र ही देईल. कारण 0 व्हॅल्यू काहीतरी आहे. 0 व्हॅल्यू मध्ये मी कुठलीच व्हॅल्यू टाकली नाही, म्हणजे 0 व्हॅल्यू आहे त्याच्यामध्ये. बाय डिफॉल्ट नल जेव्हा आपण टाकतो तेव्हा आपण माहिती आहे त्याचा कन्स्ट्रक्टर त्याला 0 मध्ये कन्वर्ट करतोय. आपण कन्स्ट्रक्टर मध्ये बघितलं होतं. तर इथे तर तो एरर देत नाही आणि डेस्टिनेशन पॉईंट पर्यंत पोहोचतोय. म्हणजे यांनी या लाईन मधला जो एक्सेप्शन येत होतं त्यांनी आपला कोड ब्रेक झाला नाही आणि ते हँडल झालं आणि कुठलं एक्सेप्शन येते ते सगळं इथे आपल्याला कळलं. तर हे आपण एक्सेप्शन काय केलं, हँडल केलं. आता एक्सेप्शन आपण हँडल करतोय याच्यामध्ये. आतापर्यंत आपण काय बघत होतो, तर असे आता अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड आहे. असे आणखीन एक तिसरा टाईप आहे. तिसरा टाईप म्हणजे जो आपण बघितला होता, अं, तो कुठला होता वरचा?
नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन. ठीक आहे. तर त्या नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन किंवा अशी अनेक टाईप आहेत, म्हणजे कुठल्या पण जर एक्सेप्शनचं टाईप येत असेल तर तुम्हाला प्रत्येक वेळेला काय करायला लागणार, तर एकदा तुम्ही कोड एक्झिक्यूट केल्यानंतर तुम्हाला कळणार की कुठलं एक्सेप्शन येते. तर ते एक्सेप्शनचं टाईप फक्त तुम्ही घेऊन असं तुम्हाला टाकायला लागणार. पण हे तुम्हाला ऑलरेडी आधीच कळलं पाहिजे कोड सुरू करण्याच्या आधी की एक्सेप्शन कुठलं येणार आहे इथं, आणि ते नाव तुम्ही प्रत्येक वेळी इथे टाकणार. म्हणजे थोडक्यात आता आज आधी आलं होतं अरे आउट ऑफ अरिथमॅटिक, आता आलं अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड, उद्या येईल नंबर फॉर्मॅट. असे एक 50 एक्सेप्शन्स मला लक्षात ठेवायला लागतील आणि तिथे लिहायला लागतील. कळलं? म्हणजे थोडक्यात काय, तर कुठलं हॉस्पिटल होतं इथं, हे सगळ्या हॉस्पिटलची नावं मला लक्षात ठेवायला लागतील की कुठलं मला आजार झाल्यावर कुठल्या हॉस्पिटलला जायचंय, कुठल्या ऍक्सिडेंटला कुठलं हॉस्पिटल. ठीक आहे. पण जर तुम्हाला हे माहिती नसेल आणि तुम्ही त्यावेळी क्लिअरच नसाल की मला कुठल्या हॉस्पिटलला जायचंय, ठीक आहे, तर तुम्हाला यांनी यांनी एक प्रोव्हिजन दिली आहे. तर ती म्हणजे तुम्ही एका मल्टी स्पेशालिस्ट अशा हॉस्पिटलमध्ये तुम्ही जाऊ शकता. म्हणजे उगाच तुम्ही वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये जाण्यापेक्षा तुम्ही काय करू शकता, डायरेक्टली एखाद्या मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये जाऊ शकता. तर मग आता मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये जायचं म्हणजे काय, तर इथं असं वेगवेगळे टाईप लिहायचेच नाही. तर याचा एक जेनरिक टाईप लिहायचा. तर जेनरिक टाईप म्हणजे काय असतो, तर तो म्हणजे एक्सेप्शन. म्हणजे नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन आहे, अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड आहे, हे त्याच्या टाईपनुसार ठरतं. अरिथमेटिक आहे, हे लिहायचंच नाही. इन्स्टेड ऑफ दॅट आपण एक जेनरिक एक्सेप्शन लिहायचं. ते म्हणजे कसं लिहायचं, तर असं, त्याच्या जागी फक्त एक्सेप्शन हा एकच त्याचा टाईप लिहायचा, एक्सेप्शन ई. ठीक आहे. तर हे एक्सेप्शन एकदा तुम्ही लिहिलं की तुम्ही कुठे घुसता, तुम्ही या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये घुसता. त्याच्यानंतर नाव तुम्हाला माहित नसलं तरी ते ते बघून त्याचं कुठल्या नावाला पोहोचवायचंय ते घेण्याचं काम हे एक्सेप्शन करतं. पण ह्यानी तुमची कॉस्ट वाढते, कारण इथे बघा हे एक्सेप्शन क्लास आतमध्ये जाणार, मग तो डिसिजन घेणार, तुमचं एक्सेप्शन चेक करणार. म्हणजे इंटरनल कोडिंगवरचा लोड वाढला, परफॉर्मन्स इश्यू आला इथे. म्हणजे जे सरळ घासाने होते ते आता उलटा घास खाल्ला गेला तुमच्याकडून. सरळ जर तुम्ही दिलं असतं तर त्यांनी केलं असतं, ते आता त्याला स्वतः ते डिसिजन घेऊन तिकडे पाठवायला लागणार. ठीक आहे. म्हणजे ऍक्च्युली इथे मी असं दाखवलंय, पण हा ऍक्च्युली काय करणार, हा तुमचं एक्सेप्शन चेक करणार आणि तो मग ठरवणार की त्याला इकडे पाठवायचं, इकडे पाठवायचं की इकडे पाठवायचं, हे स्वतः तो ठरवणार. म्हणजे याला हे डिसिजन मेकिंग. म्हणजे आता जर इथे 100 एक्सेप्शन टाईप आहेत, तर तो प्रत्येक एक्सेप्शन टाईप सोबत कम्पेअर करणार आणि ठरवणार तुमचं एक्सेप्शन कुठलं आहे. मग त्याला जो वेळ जाणार ते करायला, त्याने तुमचा परफॉर्मन्स प्रोग्रामचा थोडा गडबडणार. ठीक आहे. कारण त्याला आता डिसिजन घ्यायचंय 50 एक्सेप्शन सोबत कम्पेअर करून की तुमचं एक्सेप्शन कुठलं आहे, आणि त्या एक्सेप्शनला त्याला पाठवायचंय, त्या हॉस्पिटलला त्याला पाठवायचंय. त्यामुळे इथे तुमचा परफॉर्मन्स गडबडणार. पण तुम्हाला जर नॉलेजच नाही कुठलं एक्सेप्शन आहे, तर चुकण्यापेक्षा हे बरं आहे की असं दिलं तरी आपलं काम भागतंय. परफॉर्मन्स जर आपल्याला देणं घेणं नसेल, आपलं काम होतंय. तर बघा त्यांनी तेच केलं जे इथे तो आधी करत होता. फक्त त्यांनी काय केलं, आता आपण जेनरिक एक्सेप्शन वापरू. म्हणजे आता उद्या तुम्हाला जर इंटरव्ह्यूवरनी प्रश्न विचारला, तुमची तयारी नसेल आणि तुम्हाला म्हटलं की तुम्ही कसं हँडल करता, आणि तुम्हाला जर नावच आठवत नसतील एक्सेप्शनची, तुम्ही म्हणता आयदर मी एक्सेप्शनची नावं करतो किंवा आमच्या ह्याच्यात आम्ही काय करतो, तर जनरिक एक्सेप्शन आहे. तुम्हाला नसेल माहिती तर मी डायरेक्टली जनरिक एक्सेप्शन, मी जर शुअर नसेल की मला कुठला एक्सेप्शन येईल तिथे, हे जर मी शुअर नसेल तर मी डायरेक्टली जनरिक एक्सेप्शन देतो. त्याच्यामुळे कुठलं पण एक्सेप्शन जरी आलं तरी ते हँडल होतं. ठीक आहे. म्हणजे अशी पण एक प्रोव्हिजन आहे की तुम्ही मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला पण डायरेक्टली पाठवू शकता आणि तरी पण कोड रन होतोय.